मिनटं काका 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 एक मिनिट. बरोबर जोरदार टाळ्या वाजून माननीय शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब यांचं स्वागत करूयात आणि सर्वांना विनंती आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. मुंबई महानगरपालिकेचे आणि या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय केसरकर साहेब त्याचप्रमाणे सगळ्यांनी बसून घ्या. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी राज्यगीताने करतो तेव्हा सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करतो की आपण जागेवर उभे राहून आपण राज्यगीत या ठिकाणी सुरू करूयात. मी संगीत विभागाचे सर्व शिक्षक यांना विनंती करतो की आपण सुरू करूयात राज्यगीत. धन्यवाद. आपण सगळ्यांनी स्थानापन्न होऊयात. कृपया सगळ्यांनी बसून घ्या. राज्यगीतानंतर खरं म्हणजे हा शिक्षकांचा सन्मान असून सगळेजण गुरुजन आहेत आणि म्हणून या गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी आपण सादर करूयात ईशस्तवन अर्थात गुरुवंदना. गुरुसेवा
संगीत विभागासाठी एवढ्याशा टाळ्या पुरेशा नाहीत. कृपया जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करूयात. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी मी निमंत्रित करतो. महानगरपालिका सहायुक्त शिक्षण आदरणीय श्री गंगाधर साहेब, आपल्याला विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मुंबई महापालिकेच्या सगळ्याच कार्यक्रमांकरिता आवर्जून उपस्थित असणारे आपले आदरणीय शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री आदरणीय केसरकर साहेब, स्वागत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. धन्यवाद सर. यानंतर आपले कुटुंब प्रमुख अर्थातच सन्माननीय सहाय्यक शिक्षण गंगाधरन साहेब, आपलाही या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छितो. माननीय तडवी साहेब, आपल्याला विनंती आहे आपण गंगाधर साहेबांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करूयात. आपले सहाय्यक शिक्षण आणि सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. धन्यवाद. यानंतर मी आशा मोरे मॅडम, आपल्याला विनंती आहे आपले शिक्षण अधिकारी तथा राज्याचे शिक्षण उपसंचालक श्री राजेजी कंकाळ सर यांचाही आपण एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूयात. लोकसहभाग कक्षाच्या उपशिक्षण अधिकारी तथा या कार्यक्रमाच्या प्रमुख श्रीमती आशा मोरे मॅडम या माननीय राजेजी कंकाळ सर यांचा सन्मान करतील. त्याचप्रमाणे आशा मोरे मॅडम, आपल्याला अजून विनंती आहे आपले दुसरे शिक्षण अधिकारी श्री राजू तडवी साहेब यांचाही या ठिकाणी एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूयात. शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि खाजगी प्राथमिक शाळा विभाग श्री राजू तडवी सर. धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न होऊयात आणि आजच्या या महानगरपालिकेच्या शाळांमधून आणि खाजगी शाळांमधून शिकवणारे गुणी शिक्षक आणि त्यांचा हा सन्मान सोहळा, या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्याकरिता श्री राजेजी कंकाळ सर, आपल्याला विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं थोडक्यात या ठिकाणी प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय केसरकर साहेब, आपल्या कुटुंबाचे प्रमुख श्री गंगाधरन सर, माझे सहकारी तडवी सर, उपस्थित सर्व उपशिक्षण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सन्माननीय सन्मानप्राप्त सर्व शिक्षक वृंद, इतर सर्व शिक्षक वृंद, एक प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा आपला जो महापौर पुरस्कार आहे सर, या पुरस्काराला 50 वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा आहे आणि हा पुरस्कार शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी दिला जातो. आमच्या त्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी दिला जातो जे शिक्षक सर, आपण पाहिलेला इंद्रधनुष प्रोग्राम आहे तो या शिक्षकांमुळे शक्य झाला. असे शिक्षक आहेत ज्या शिक्षकांनी आपला 10वीचा निकाल सतत उंचावत नेलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले आहेत, त्या शिक्षकाचा हा सन्मान आहे. हा सन्मान आपण त्या सर्व शिक्षकांचा करतो ज्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला दैवत मानून त्याच्यावर मेहनत घेतली आणि ज्यांचे विद्यार्थी आज खूप चांगल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा सर्व शिक्षकांचा आज आपण सन्मान करतो आहोत. या पुरस्काराला सर महत्त्व असण्याचं एक आणखीन महत्त्वाचं कारण असं की हा पुरस्कार सरसकट न दिला जाता पुरस्कारासाठी जी निवड केली जाते त्याची एक व्यवस्थित अशी पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना बरीच दिव्य पार करून, म्हणजे अगोदर काम करावंच लागतं आणि ते काम सर्व परीक्षक मंडळी बाहेरचे पाहतात, इंटरव्ह्यू घेतात. त्या इंटरव्ह्यूमधून त्यांना जे शिक्षक असे वाटतात की पुरस्कारासाठी पात्र आहेत त्या शिक्षकांची निवड केली जाते. अशा पद्धतीनं निवडलेले हे 50 शिक्षक, या सर्वांचं प्रथमतः आपण अभिनंदन करूयात. हे सर्व शिक्षक जे आहेत ते प्राथमिक, माध्यमिक तसंच खाजगी शाळा, अनुदानित विनानुदानित या शाळेतून तर आलेले आहेतच. त्याशिवाय सर एक स्पेशालिटी आमची महापालिकेची आहे की आमच्याकडे संगीत शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत, हस्तकला शिक्षक आहेत. तसंच महापालिका 17 दिव्यांगांसाठी जे शाळा चालवते त्या शाळेतले शिक्षक, अशा सर्व प्रकारच्या शिक्षकांना पुरस्कृत करण्यासाठीचं हे एक मोठं व्यासपीठ आहे.
शिक्षकांचा जो सन्मान आहे तो यथोचित सन्मान केला गेला पाहिजे, कारण की ज्ञानदानाचं एक फार मोठं काम आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आणि मग त्यातल्या काही प्रतिनिधींना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण या पुरस्काराचं वितरण करत असतो. त्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय उपस्थित झालेले आहेत. मी मंत्री महोदयाचे आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण कार्यक्रम थोडासा उरकता घेणार आहोत. यानंतर मी आदरणीय सहाय्यक शिक्षण गंगाधरन साहेब, आपल्याला विनंती, आपण सर्व शिक्षकांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. या कार्यक्रम निमित्ताने उपस्थित असल्याच्या सन्माननीय श्री केसरकर साहेब, मंत्री शालेय शिक्षण आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई शहर आणि व्यासपीठावर बसल्याच्या शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, इथे आल्याचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आणि आज या कार्यक्रम निमित्ताने आपल्याला गुणवत्ता शिक्षक महापौर पुरस्कार 2022-23च्या 50 शिक्षकांच्या आपण निवड समितीमार्फत निवड झाला. सर्वांना मी शिक्षण विभागातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि 2022 आणि 23मध्ये आपल्याला माध्यमिक शाळामध्ये 10वीचा निकाल आपल्या शाळामध्ये 85% झाला. आता मी सगळ्यांना विनंती करत आहे, पुढच्या वर्ष आपल्या माध्यमिक शाळामध्ये निकालच्या टक्केवारी 95% पर्यंत आपण पोचायला पाहिजे. आता आपल्याला सगळ्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या कॅपॅसिटी आहे, त्यांच्या याच्यात आपण वापर करून पुढच्या वर्ष आपल्याला निकाल जास्त असायला पाहिजे. या विषय संदर्भात सर्व शिक्षकांनी आणि आपल्याला सर्व EO आणि सुपरडंट आणि बीट ऑफिसरना या विषय संदर्भात नक्की लक्षात घ्यावी आणि पुढच्या वर्षी आपल्याला पर्सेंटेज वाढतील. आपल्याला महानगरपालिका शाळामध्ये आपल्याला विद्यार्थीच्या कॉन्फिडन्स वाढवलं पाहिजे. या विषयी संदर्भात विद्यार्थ्याला कोणत्याही विषय असो त्यांना स्टेज फेअर असतात. प्रत्येक लोकांच्या विद्यार्थीकडे खूप मोठ्या प्रमाणात असतात. इव्हन आपल्याकडे पण स्टेज फेअर मोठ्या प्रमाणात असतात. ते स्टेज फेअर विद्यार्थीकडून काढून घ्यायला पाहिजे. या विषयी संदर्भात प्रत्येक शिक्षकाने तुमच्या वर्गामध्ये असल्याचे सर्व विद्यार्थीला, काही हुशार विद्यार्थी फक्त त्यांना स्टेज फेअर काढायचे नाही, असल्याचे सर्व विद्यार्थ्यांना त्यांना जे भाषामध्ये इंग्लिश असो, मराठी असो, इंग्रजी असो आणि उर्दू असो आणि इतर रिजनल लँग्वेज असो, त्या लँग्वेजमध्ये त्यांना बोलायचे त्यांना संधी द्यायला पाहिजे. कोणते त्यांना ज्ञान आहे त्याविषयी संदर्भात त्यांना बोलत त्याचे त्यांनी संधी स्टेजमध्ये दिलं असेल, त्या विद्यार्थीला स्टेज फेअर निघून जातील. त्याच्यावरून त्या विद्यार्थीचा कॉन्फिडन्स खूप मोठ्या प्रमाणातला वाढतील. एका विद्यार्थीला कॉन्फिडन्स वाढले असेल, नक्की त्या विद्यार्थी पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या कॅरियर आणि त्यांच्या आयुष्य चांगलं असेल त्याच्या नक्की हे उपयोग पडेल. आणि दुसरं, आपल्याकडे 10वीमध्ये आता एक्झामची आपण सुरुवात होणार आहे. आता त्याच्यात आधी आता 10वीमध्ये यावर्षी एक्झाममध्ये बसणाऱ्याचे सर्व विद्यार्थीला आयडेंटिफाय करा. आता कोणते विद्यार्थी 10वीमध्ये नापास होऊ शकतात. प्रत्येक माध्यमिक शाळेत तुम्ही एक एक्सरसाइज करा, त्याच्यावरून विद्यार्थी आयडेंटिफाय करा कोणते विद्यार्थी नापास होऊ शकतात म्हणून. त्याच्यावरून त्यांच्या कोणत्या सब्जेक्टमध्ये ते विद्यार्थी आता कमी पडतात ते आयडेंटिफाय करा. आणि आपल्याला पेअर ग्रुपचे नॉलेज शेअरिंगचे क्लास सेशन सुरू करून घ्या. आता त्या वर्गामध्ये असल्याचे हुशार विद्यार्थी एक 10-15 विद्यार्थी असतात, प्रत्येक वर्गामध्ये असतात. त्याच्या आणि या विद्यार्थीला टाईप करून घ्यायला पाहिजे. आणि आपल्या EO आणि बीट ऑफिसर याच्यात प्रत्येक आठवड्यामध्ये याचा रिव्ह्यू घेतल्याचे नक्की आपल्याला महानगरपालिकामध्ये असल्याच्या माध्यमिक शाळामध्ये निकाल नक्की 95% पर्यंत पुढच्या वर्षी जाण्याचं कोणतीही आपल्याला शंका होणार नाही. मी असं सांगून आणि आजच्या पुरस्कार वितरिताच्या सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर आपल्यासारखे IAS ऑफिसर शिक्षण विभागामध्ये कार्यरत असताना महानगरपालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली भावना अतिशय सुंदर आहे. त्याबद्दल सर मी आपले अभिनंदन करतो, आभार मानतो. यानंतर आपल्या या कार्यक्रमाला विशेष ज्यांची उपस्थिती आहे आणि आपल्या महापालिकेच्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये सर नेहमी उपस्थित असतात असे आपले शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री आदरणीय श्री केसरकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण सर्व उपस्थित महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा द्याव्यात. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार समारंभ 2022-23 कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सहायुक्त शिक्षण मुंबई मनपा श्री गंगाधरन साहेब,
शिक्षणाधिकारी राजेशजी कंकार, दुसरे शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी आशाताई मोरे. ज्यांना ज्यांना हा पुरस्कार प्राप्त होतोय असे सर्व गुणवंत शिक्षक आणि महापालिकेच्या वेगवेगळ्या शाळांमधून अतिशय चांगलं आणि गुणवंत असं शिक्षक देणारे इथं उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग, ज्यांना हा पुरस्कार प्राप्त होतोय त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित बंधू भगिनींनो, एक अतिशय सर्वप्रथम मी उशिरा झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. खरं आपल्याला माहिती आहे की काल राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आयुष्यमान भारत जो एक कार्यक्रम त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते दिल्लीला झाला. आयुष्यमान भव असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं. त्याच्यानंतर आदरणीय राज्यपाल महोदयांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याची महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली आणि प्रत्येक स्तरावर तिथल्या पालकमंत्र्यांनी जाऊन, जसा मी मुंबईचा पालकमंत्री आहे तसा कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा पालकमंत्री आहे, आणि त्याच्यामुळे काल जी सुरुवात झाली ती सुरुवात 17 तारीखपासून 2 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे उपक्रम भारतामध्ये राबवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः प्रत्येकाला चांगलं आरोग्य लाभावं ह्याच्यासाठी मग त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, आपल्याकडे सर्वांना विनामूल्य आरोग्यसेवा देणं हे आदरणीय पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे, त्याची पूर्तता असेल, ग्रामपातळीवर याची अंमलबजावणी असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यामध्ये घेतले जाणार आहेत. आणि त्याला अटेंड करण्यासाठी मी गेलो होतो. खरं तर सकाळी उशिरा मी मुंबईत परत पोचलो. पूर्ण दिवसाचा प्रवास होता, परंतु लोकांची गर्दी असते आणि माझा स्वभाव असा आहे की कोणाला टाकून जाता येत नाही. मला सातत्याने काळजी होती की आपला 11चा कार्यक्रम मी त्यांना सांगितलं 11:30 12चा ठेवा, कारण त्याच्यापूर्वी वेगवेगळे कार्यक्रम अगोदरच घेतलेले होते. तर उशीर झाल्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी शिक्षकांचं खूप मोठं महत्त्व हे जीवनामध्ये असतं. शिक्षक पुढची पिढी घडवत असतात आणि त्याच्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल अत्यंत आदर आहे. खरं तर कार्यक्रमाला उशिरा होता कामा नये ह्याच्यासाठी मी सातत्याने थोडंसं लोकांवर रागवलं सुद्धा की मला महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे, गुरुजनांचा सत्कार आहे आणि तुम्ही मात्र सर्वजण माझी वाट अडवून थांबला आहे. प्रत्येकाला आपल्या कामाचं महत्त्व कळतं, परंतु गुरुजनांचं महत्त्व याचं आपल्याला शब्दामध्ये सांगता येणार नाही. मी जर माझ्या मुलीला सांगितलं की ही गोष्ट अशी आहे तर ती मला एकच मुलगी आहे, ती मला नेहमी सांगायची की नाही तुम्ही सांगता ते बरोबर नाही, माझ्या शिक्षक असं सांगत नाहीत, सर सांगतात तेच बरोबर आहे. एवढा विश्वास मुलांच्यामध्ये असतो आणि विश्वास आपण सार्थ ठरवला पाहिजे. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की विद्यार्थी याला तुम्ही घडवत असता आणि जसं एखादा कुंभार एखादं भांडं बनवत असतो तशी ती मुलं घडत असतात आणि ती मुलं ही आपलं उद्याचं फ्युचर आहे, ते तुम्हाला घडवायचं आहे. आणि महापालिका ज्या अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते आपल्या शाळांमध्ये, त्याच्यानंतर आमच्या एडेड स्कूल आहेत, अनेक चांगले निर्णय हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः 7वा वेतन आयोग देण्याचा निर्णय हा शिक्षकांसाठी घेतलेला आहे. कारण अनेक रेंटेबल स्कूलचे शिक्षक त्याच्यापासून वंचित राहिलेले होते. मी आत्ता देण्यापूर्वी आमच्या PM श्री स्कूल खूप मंजूर झालेले आहेत, त्याच्या संदर्भातले काही प्रश्न होते, पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे की आता जवळजवळ 2,20,000 मुलं जी BEd झालेली आहे, DEd झालेली आहेत, यांचं पवित्र पोर्टल ओपन झालेलं आहे. त्यांनी आपल्या जे माहिती भरलेली असते त्याचं ॲटेस्टेशन करायला लागतं. खरं तर 2,20,000च्या आसपास मुलं परीक्षेला बसलेत, परंतु आज शेवटचा दिवस आहे, 1,10,000 मुलं आपलं ॲटेस्टेशन करू शकले. कारण प्रॅक्टिकली काही डिफिकल्टी येतात मुलांच्या ह्याच्यामध्ये. मुलं म्हणजे उद्याचे होणार ते शिक्षक आहेत, तर त्यांच्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींवर सुद्धा मात करायला लागते. आम्ही आता पवित्र पोर्टलची मुदत वाढवतोय जेणेकरून सर्वच्या सर्व मुलांना आपलं ॲटेस्टेशन करायला मिळालं पाहिजे. शेवटी युनिव्हर्सिटीमध्ये गर्दी आहे म्हणून एखाद्या शिक्षकाची संधी हुकता कामा नये. संधी हुकली तर तो आयुष्यभर त्याच्याबद्दल त्याला दुःख होत राहील.
आणि हे करत असताना अनेक चुकीची माहितीसुद्धा पेपरमध्ये येते की आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की आपण महापालिकेच्या शाळांमध्ये काम करतात. यावर्षी मी शिक्षण खात्याचे मंत्री तर आहे पण पालकमंत्रीसुद्धा आहे. त्याच्यामुळे सांगितलं होतं की यावर्षी सगळ्याच्या सगळ्या शाळांची दुरुस्ती करा. आणि मला चहल साहेबांचं मनापासून कौतुक करायचं आहे की जवळजवळ 25-30 कोटीचा अतिरिक्त निधी हा त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या शाळा दुरुस्त होतील. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांची छपरामधून पाणी गळतं, कोणाचं प्लास्टरिंग पडलेलं असतं, बसायला व्यवस्थित बेंचेस नसतात, कारण जिल्हा परिषदा या शाळांचा मेंटेनन्स करत असतात. म्हणून यावर्षी आम्ही नवीन एक स्कीम इंट्रोड्यूस करतोय की ज्या कंपन्यांना 2 गोष्टीवर सगळ्या कंपन्यांना खर्च करायचा असतो आपला CSRचा निधी, त्याच्यामध्ये एक आरोग्य आहे, दुसरं शिक्षण आहे. आणि म्हणून हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण अनेक वेळा असं बघितलेलं आहे की CSRचा पैसा हा NGOंकडे जातो, ते वेगवेगळ्या तऱ्हेचे ॲप डेव्हलप करतात. शिक्षणासाठी त्या ॲपचा किती उपयोग असतो मला माहिती नाही, पण ज्या मुलांना बसायला बेंचेस नाहीत, ज्यांच्याकडे छप्पर गळतं आहे, अशा मुलांना ते किती त्याच्यामध्ये लक्ष घालू शकतील ह्याला शंका असते. आणि म्हणून आम्ही कंपन्यांना असं आवाहन करतोय की ह्या शाळा दुरुस्त करायच्या असेल, खूप मोठा खर्च नसतो, शाळा दुरुस्त करणं, एखादा आतमध्ये इंटरॅक्टिव्ह TV बसवणं, त्याच्यासाठी शाळा त्यांनी दत्तक घ्याव्या. हे केल्यानंतर सुद्धा आज पेपरला बातम्या आल्या की शिक्षणाचं खाजगीकरण होतं आहे. कोणालाही त्या शाळेचे अधिकार दिलेले नसतात. जे तुमचा शिक्षक पालक संघ आहे त्याचे अधिकार सगळे तसेच असतात. कुठलीही भरती आम्ही थांबवलेली नाही. शिक्षक 100% आम्ही देणार आहोत. फक्त मुलांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं म्हणून ह्या स्कीम काढलेल्या असतात. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की अफवांवर विश्वास ठेवायचा नसतो. आपण शिक्षक म्हणून आपण समाज घडवायचं काम करत असतो आणि ते घडत असताना ठामपणे शासन हे तुमच्याबरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये जे लोक, त्यांनी माझं शिक्षक दिनाचं भाषण ऐकलेलं आहे, सर्वपल्ली राधाकृष्णन साहेबांच्या नावाने, की ज्यांना आपण सर्वात आदर्श शिक्षक मानतो, त्यांच्या नावाने आपण शिक्षक दिन साजरा करतो. अशा वेळेला आपल्याला निश्चितपणे मला सांगावंसं वाटतं की शिक्षकांचा सत्कार होत असताना त्यांना ना अत्याधुनिक, त्यांचं शेवटी शिक्षकाचा सगळ्यात जास्त आदर समाजामध्ये का ठेवला जातो, तर ते क्वालिटी एज्युकेशन मुलांना देत असतात. आणि म्हणूनच मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचं आहे की आपला आज या ठिकाणी गुणगौरव होत असताना ज्या शिक्षकांच्या अडचणी आहेत त्या शासनाने विशेषतः दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सुद्धा जी नवी मुलं भरती होतील याच्यापैकी आपल्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून त्यांना दिलं जाईल. परंतु शिक्षक सेवकांना 4,000, 6,000, 8,000 एवढ्याच मानधनावर त्यांचं प्रशिक्षण केलं जात होतं. हे सरकार आल्यानंतर निर्णय घेण्यात आला की यांना 14,000, 16,000, 16,000, 18,000 आणि 20,000 रुपये पगार द्यावा. शेवटी शिक्षक हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जरी तो शिक्षक असेल किंवा प्रशिक्षणाच्या काळी असेल तरी त्याला उत्कृष्ट वेतन मिळालं पाहिजे. आपण मुलांच्या स्कॉलरशिप आहेत त्याला जे आपण 1,000 आणि 500 रुपये द्यायचो, हल्लीच्या दिवसामध्ये 500 रुपयाचं काय महत्त्व राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला की या मुलांना 5,000 आणि 7,500 रुपये आपण स्कॉलरशिप द्यायची. आपल्याकडे आपण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, मुंबईच्या स्कूलमध्ये तरी असं डिफरन्शिएट केलं जात नव्हतं, परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आपण फक्त दारिद्र्यरेषेखालच्या किंवा विशिष्ट कॅटेगरीमधल्या मुलांनाच ड्रेसेस देत होतो. या वर्षापासून सरकारने निर्णय घेतला तुम्हाला सरसकट सगळ्या मुलांना ड्रेसेस द्यायचे. अनेक मुलं जी अनवाणी पायाने शाळेमध्ये येतात त्यांना शूज, सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी मुलांना उत्कृष्ट सुविधा देत असताना टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण अग्रेसर पाहिजे. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, कोडिंग, डिकोडिंग असेल, हे सगळं आता तुम्हाला सुविधा दिल्या जातात. विशेषतः केंद्र शासनाचा आणि पंतप्रधान महोदयांचा फार मोठा जोर हा या गोष्टीवर आहे. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो की गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्याला लिटरसी आणि न्यूमरसी हे लहान वयापासून यावं म्हणून ज्युनियर सिनियर KGची सुरुवात ही या वर्षीपासून होते. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रायव्हेट स्कूलमध्ये ज्युनियर सिनियर KG असते, परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ती नसते. आणि त्याच्यामुळे मुलं ज्याला पहिलीमध्ये त्यावेळेला ती त्या ठिकाणी जातात, म्हणजे त्यांना अंकशास्त्र नसतं किंवा भाषाशास्त्र माहिती नसतं. आणि ही सुरुवातसुद्धा आपली मुलं हुशार झाली पाहिजेत म्हणून पंतप्रधान महोदयांनी
त्याची व्यवस्था न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेली आहे. आपण वेगवेगळ्या, मी नेहमी सांगतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालवतो. शेवटी आपल्या राज्याचा अभिमान, आपल्या भाषेचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. आणि जे मूल आपल्या मातृभाषेमध्ये शिकतं ते मूल त्याचं ग्रहण ताबडतोब करू शकतं. आणि त्याच्यामुळे यावर्षीपासून एक धोरण असं आहे की त्यांच्या मुलांना त्या भाषेमध्ये शिकवलं पाहिजे. आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे ते 10 मीडियममध्ये आपल्या मुलांना शिकवतं. परंतु आता मुलांचा मोठा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे झालेला आहे. आणि म्हणून इंग्रजी माध्यमाचं ज्याबद्दल ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला मला सगळ्या शिक्षक वर्गांना सांगायचं आहे की इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे. ती जगाची भाषा नाही. जगातल्या प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते. तुम्ही फ्रान्समध्ये गेला 98% लोकांना इंग्रजी बोलता येत नाही. जर्मनीमध्ये गेला 94% लोकांना इंग्रजी बोलता येत नाही. रशियामध्ये गेला 99% लोकांना इंग्रजी बोलता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून ते शिकतात. आपण मात्र इंग्रजी आलं तर सर्वस्व आहे हे जे काय म्हणतो या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आणि महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण हे मराठी भाषेत द्यायला सुरुवात केली. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की 60% मुलांनी मराठी भाषेमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्याचं मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व पाहिजेच, परंतु आपल्या मातृभाषेला विसरता येत नाही. मुलांना आपल्या मातृभाषेपासून लांब नेता येत नाही. आणि मातृभाषेमध्ये शिकवत असताना इंग्रजीकडे दुर्लक्ष करावं असं बिलकुल नाही. इंग्रजी अवश्य आली पाहिजे, ती इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे. परंतु इंग्रजी म्हणजे सर्वस्व आहे हे समजण्याचं कोणीही गैरसमज करून घेऊ नये. पुढच्या काळामध्ये सगळ्यात मोठं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय, अनेक गोष्टी आहेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. सर्वात मोठं म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर आहे. कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा वाटता कामा नये. व्होकेशनल ट्रेनिंग हा नवीन शैक्षणिक पद्धतीचा गाभा आहे. आपण ज्याला BA, BCom, BSc मी स्वतः त्याच सिस्टममधून शिकलो, परंतु याच्यामधून बेरोजगारांचे तांडे निर्माण होतात. मुलांना ज्यावेळेला कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा वाटत नाही त्यावेळेला ती मुलं खऱ्या अर्थाने सक्षम बनतात. आणि तुम्हाला त्यांना सक्षम बनवायचं आहे. म्हणून तुम्ही टीचर म्हणून शिकत असताना भले व्होकेशनल ट्रेनिंग शिकला नसाल, परंतु मुलांना उद्याच्या काळामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना ही ट्रेनिंग घ्यायला लागेल. लोढासाहेब आज येऊ शकले नाही, परंतु ते स्किल डेव्हलपमेंटचे मिनिस्टर आहेत. भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि ट्रेंड मॅनपॉवर जगाला आपल्याला पुरवायची आहे. काल आम्ही 53 मुलं जर्मनी आणि जपानमध्ये जाणार होती. आणि त्यांना तिथं गेल्यानंतर सगळ्यात मोठी ते शिकलेले आहेत वायरिंग म्हणजे काय ते शिकलेले आहेत हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय. पण त्यांना लँग्वेज येत नाही. त्यांना जर्मन लँग्वेज येत नाही. त्यांना जॅपनीज लँग्वेज येत नाही. पुढच्या काळामध्ये जगाच्या भाषा या तुम्हाला सगळ्यांना शिकवायला लागतील आणि ते फार मोठं चॅलेंज आहे. आपल्याला आधी शिकायला लागेल की कुठल्या देशामध्ये मुलांना नोकऱ्या मिळतात आणि त्या मुलांना नोकऱ्या मिळणार असतील तर त्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांची अडचण होता कामा नये. आज 53 मुलं का गेली तर आपल्याकडे ट्रेंड मुलं नाही आहेत लँग्वेजमध्ये. नाहीतर यावर्षी नुसते जर्मनीला 4 लाख मुलांची जरुरी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की केवढा प्रचंड स्कोप हा मुलांना आहे. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला घडवायचं आहे. या मुलांना वेगवेगळ्या भाषा, त्यांची एक मानसिकता तयार करायची की सगळ्यांनाच भारतामध्ये नोकऱ्या मिळतील असं नाही. पुढच्या काळामध्ये तुम्हाला परदेशामध्ये जायला लागतील, तिथल्या तुम्हाला भाषा शिकायला लागतील आणि एक फार मोठं चॅलेंज हे तुम्हा सर्वांच्या समोर आहे आणि ते आपल्याला पेलून दाखवलं पाहिजे. आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण देतच असतात, परंतु मी आत्ताच आपल्याला जे सांगितलेलं आहे की व्होकेशनल ट्रेनिंग देत असताना HCL सारख्या कंपनीबरोबर आपला करार आहे. जे 15,000 नोकऱ्या हे आपला मुलगा 12वी झाल्यानंतर त्यांना देणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बरोबर करार आहे. आपला करार ॲमेझॉन बरोबर झालेला आहे कोडिंग डिकोडिंगसाठी. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला लक्ष घालायला लागेल. तुम्हाला टेक सॅव्ही व्हायला लागेल. पुढच्या काळामध्ये मुलांना रोबोटिक्सचं नॉलेज देत असताना आपल्याला असं रोबोटिक्स म्हणजे काय, शेवटी मनुष्य आयुष्यभर शिकत राहतो. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण तर साक्षात गुरु आहात आणि त्याच्यामुळे शिकणं ही प्रक्रिया कधी थांबता कामा नये. आयुष्यभर माणसाने ग्रहण करत राहिलं पाहिजे आणि तुम्ही जेवढं ग्रहण कराल
तेवढं तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट करू शकाल. सगळीकडे आपण कॉम्प्युटर लॅब्स लावतो, परंतु आपणच कॉम्प्युटरचं अधिकचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न नाही केला आणि फक्त ते कॉम्प्युटर टीचरने त्याच्याकडे बघावं असं जर म्हटलं तर आपण मागे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही अतिशय गुणवंत आहात आणि त्याच्यामुळे आपण जे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवायचं ठरवलं त्याच्यामध्ये आपण विशेषतः निसर्गाशी मुलांचं नातं असावं म्हणून यावर्षीपासून ॲग्रिकल्चर हे प्रत्येक वर्गाला शिकवण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या ज्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जमिनी नसतात या ठिकाणी किचन गार्डन जे आहे ते टेरेसवर करण्यासाठी आपण पैसे देतोय. त्याच्यामुळे मुलांना निसर्गाची आवड निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आपण यंदा वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आपण रीड महाराष्ट्र नावाचे एक उपक्रम सुरू करतोय आणि ज्याच्यामध्ये सर्व शाळांमध्ये लायब्ररीच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील. कारण ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जातं तो देश हा त्या देशाने उत्कृष्ट सायंटिस्ट हे जगाला दिलेले आहे, उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते जगाला दिलेले आहेत आणि हे सगळं लक्षात घेऊन ह्या वाचनाच्या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्व सहभागी व्हाल याची मला खात्री आहे. आणि काल जो आपण अभियान सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व खूप जास्त आहे आणि म्हणून स्वच्छता मॉनिटर्स नावाचा एक उपक्रम हा सर्व शाळांमध्ये राबवला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ 65,000 शाळा या त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. कचरा टाकतानाच जर मुलाने एखाद्याला सांगितलं की कचरा टाकू नको तर मुलांचं पटकन लोक ऐकतात. अनेक मुलं सांगून ऐकलं नाही तर त्याचे व्हिडिओ घेतात, ते व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल करतात आणि खरोखर याचा परिणाम हा स्वच्छता वाढण्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मी एकच गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो की समाज बदलण्याची ताकद ही शिक्षकांमध्ये. तुम्हाला तुमच्यामध्ये जी ताकद आहे त्याची तुम्हाला जाणीव झालेली नाही आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईमध्ये कमतरता कशाची आहे? मुंबईमध्ये फक्त स्वच्छतेचा जो अवेअरनेस पाहिजे, कचरा कुठे टाकायचा, कचरा करायचा नाही, या छोट्या छोट्या गोष्टीच्या अवेअरनेसची गरज आहे. परंतु ते तुम्ही करू शकता. मुंबई बदलायची असेल तर अनेक उपक्रम आम्ही राबवतोय, परंतु तुम्ही ज्यावेळेला त्याच्यामध्ये सहभागी व्हाल त्यावेळेला ज्या शहरामध्ये आमचं करिअर घडलेलं आहे ते शहर जगातलं सर्वोत्कृष्ट शहर बनलं पाहिजे हे ज्यावेळेला सर्व शिक्षक ठरवतील त्यावेळेला माझी खात्री आहे की तुमच्या हाताखाली सगळे विद्यार्थी असतात. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की मुंबई सगळ्यात आरोग्यदायी झालं पाहिजे त्यावेळेला मुंबई आरोग्यदायी होणार. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल की मुंबई हे सगळ्यात स्वच्छ झालं पाहिजे मुंबई सर्वात स्वच्छ होईल. आपल्याला नुसतं भिंती रंगवून किंवा ब्युटिफिकेशन करून तेवढ्यापुरतं चालणार नाही तर ती स्वच्छता आपल्या अंगामध्ये बाणवायला लागेल. ते काम तुम्ही करू शकता. महिलांसाठी रोजगार निर्माण करायचं मोठी चळवळ चालू आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कशा रीतीने केअर करायची ह्याच्यासाठी आपण ग्रँड पॅरेंट्स डे सुरू केलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तुम्ही समाज बदलू शकता. ही तुमची शक्ती आहे आणि तुम्ही ते करून दाखवाल ह्याची मला खात्री आहे. मी तुम्हाला मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या सगळ्या चळवळीमध्ये तुम्ही अग्रेसर राहून जी मुंबई घडवण्यामध्ये खूप मोठं योगदान हे गिरणी कामगारांचं होतं. उद्योगाची नगरी म्हणून मुंबई ओळखली जात होती आणि तशीच ती पुढच्या काळामध्ये सुद्धा ओळखली गेली पाहिजे. मुंबईचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईमध्ये कोणी उपाशी झोपत नाही. एवढं काम मुंबई प्रत्येकाला देत असते. ती मुंबई जी बाळासाहेब ठाकरेंनी एक दिशा दिली ह्या मुंबईला, महाराष्ट्राची मुंबई याची जाणीव करून दिली. त्यांनी सुद्धा नेहमी ह्याच्यावर कटाक्ष बाळगलेला होता की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि मुंबई हे केवळ महाराष्ट्राची नाही तर भारताची ती आर्थिक राजधानीसुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या शासनाने विशेषतः मोदी साहेबांनी ह्याच्यामध्ये याच्यासाठी लक्ष घातलं की पुरेसा रोजगार या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून 5 ट्रिलियनची इकॉनॉमी जी भारताला करायची आहे त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनची इकॉनॉमी ही मुंबई आणि आसपासची शहरं बनली पाहिजेत. ह्याच्यासाठी प्रचंड निधी हा या भागामध्ये केंद्र शासन घेऊन येणार आहे आणि त्याच्यासाठी जी मॅनपॉवर लागेल ही मॅनपॉवर तुम्ही तयार केली पाहिजे. आणि तुम्ही जर मॅनपॉवर ही खरोखर घडवू शकला तर महाराष्ट्राचं वैभव
हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा आम्हाला अधिकार राहील एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपली सगळ्यांचीच एक जबाबदारी आहे. यानंतर आपण खऱ्या अर्थाने ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे सर्व शिक्षकांचा सन्मान सोहळा. गेली वर्षभर ज्या ज्या शिक्षकांनी उत्तम प्रकारचं काम केलं त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचं निवड झाली अशा सगळ्या शिक्षकांचा आज एक 50 शिक्षकांचा आपण सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती आहे की येताना या बाजूने येऊन पुढच्या बाजूने उतरायचं आहे. मी सुरुवातीला सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार प्राप्त जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. राज्य पुरस्कार प्राप्त श्रीमती सीमा कृष्णकांत तायडे, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज मराठी यांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो. यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सन्मान स्वागत करूयात. आणि आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. यानंतर दुसरा जो सन्मान आहे राज्य पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्या डॉक्टर पूनम शिंदे यांना मी विनंती करतो आपण देखील पुढे येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. मुंबई महापालिकेच्या 2 शिक्षकांना राज्याचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पुढील सगळे 5 शिक्षकांनी पुढच्या तयार राहायचं आहे. ज्यांचं नाव घेतलं आहे पटकन पुढे यायचं. श्री दिनेश अंकुश, पूर्वा प्रवीण संखे, नैना टिळेकर, अनुज्ञा साबळे आणि कविता माने या पुढच्या शिक्षकांनी पटकन उभं राहायचं आहे, लाईनमध्ये यायचं आहे. त्यांच्या समोर त्यांचे सर्व कुटुंबीय आपल्या ज्यांना सन्मान आहे त्यांचा कौतुक पाहण्यासाठी आलेले त्यांनाही आपण विनंती करतोय आपण यायचंय. श्री दिनेश अंकुश, प्रशिक्षक रमाबाई सहकार नगर मराठी शाळा, गेली 30 वर्ष अध्यापनाचं उत्तम कार्य करणारे श्री दिनेश मोतीराम अंकुश यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा यूट्यूब चॅनेल्स आणि यामध्ये त्यांनी काम केलं आहे. प्रत्येक शैक्षणिक साहित्य निर्मिती असेल यामध्ये उत्तम कार्य करणारे श्री दिनेश अंकुश. यानंतर पुढे आहे पूर्वा प्रवीण संखे, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड PS मराठी शाळा क्रमांक 1, BSc BEd MA मराठी, एकूण सर्व्हिस 30 वर्ष 10 महिने. या देखील अतिशय उत्तम काम करतात. जनजागृती करणे, 4थीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून त्यांचं काम आहे आणि गेली 30 वर्ष उत्तम अध्यापनाचं काम करत आहेत. पुढचे आहेत नैना रमेश टिळेकर, श्रीमती नैना रमेश टिळेकर. पुढचं आहे अनुजा मारुती साबळे, श्रीमती अनुजा साबळे, मुंबई पब्लिक स्कूल गव्हाणपाडा मराठी शाळा, DEd BEd MA मराठी, एकूण सेवा 28 वर्ष 7 महिने. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आव्हानात्मक संकल्पनेवर त्यांचा विशेष गौरव झालेला आहे अशा या साबळे मॅडम. आणि पुढील आहे श्रीमती कविता भारत माने, दत्तपाडा मनपा मराठी शाळा बोरिवली पूर्व, अध्यापन, एकूण 30 वर्ष उत्तम प्रकारचं काम करणाऱ्या या श्रीमती कविता भारत माने यांचा या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान होतोय. उपस्थितांनी टाळ्या वाजायला कंजूशी करायची नाही, जोरदार टाळ्या या सर्व गुणी शिक्षकांसाठी. आणि यानंतर मी निमंत्रित करतो श्री सुभाष पाटील. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतरचे आपले गुणवान शिक्षिका आहेत अभिलाषा मोहन पाटील, MPS राजेंद्रनगर मराठी शाळा, 29 वर्षाची त्यांची सर्व्हिस आहे. टाळ्यांचा जरा जोरदार गजर करूया आपण मॅडमसाठी. अभिलाषा मोहन पाटील यांचा सन्मान होतोय मान्यवरांच्या हस्ते. आणि यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री जयेंद्र बाबू कदम, प्रशिक्षक, धारावी काळा किल्ला मराठी शाळा क्रमांक 2, 28 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि MA DEd हे त्यांचं क्वालिफिकेशन. तेव्हा जयेंद्र बाबू कदम यांचा सन्मान होतोय आदरणीय मंत्री महोदय आणि सन्मान्य व्यासपीठाच्या हस्ते. जरा टाळ्यांचा जोरदार गजर आपण सातत्याने चालू ठेवूया. आपण सर्व गुरुजन आहोत या ठिकाणी आणि म्हणूनच सर्व ह्या गुरुजनांचा टाळ्यांच्या गजरामध्ये श्रीमती सविता विलास राजने, प्रशिक्षिका, शिवाजीनगर मनपा मराठी शाळा, 30 वर्ष ह्यांचंही प्रदीर्घ सेवा झालेली आहे आणि MA BEd हे
मॅडमचं क्वालिफिकेशन आहे. आम्ही टाळ्यांसाठी कंजूसी करू नये ही नम्र विनंती आहे माझी संपूर्ण सभागृहाला, कारण हा गुरुजनांचा सन्मान आहे. आणि नंतर आमच्या मराठीच्या सुनीता सुनील चंदन शिवे, प्रशिक्षिका विनोबा भावे मराठी नगर शाळा कुर्ला, 33 वर्षांची सर्व्हिस यांची झालेली आहे. पुढचे आमचे शिक्षक आहेत श्रीकृष्ण कुंडलिकराव केंद्रे, आमच्या जोगळेकरवाडी मनपा हिंदी शाळा क्रमांक 2चे प्रशिक्षक, MA BEd हे यांचं क्वालिफिकेशन आणि 14 वर्ष 2 महिन्यांची सेवा झालेली आहे. सरांचा गौरव होतोय इथे मान्यवरांच्या हस्ते. जरा टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया. यानंतरचे आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री दिनेश राजभाऊ सरियाम, संत कक्कय्या मार्ग मनपा मराठी हिंदी शाळा क्रमांक 1, 14 वर्षांची सेवा, BA BEd हे क्वालिफिकेशन आहे सरांचं. आणि पुढचे आमचे प्रशिक्षक सन्माननीय सोमनाथ लखमा थोरात, नारियलवाडी मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1 हिंदी शाळेचे प्रशिक्षक, 28 वर्षांची प्रदीर्घ सेवा, समाजकार्य आणि शैक्षणिक कार्यामध्ये मोलाचं सहकार्य करतायत सर. आणि आमचे पुढचे गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती आसिम रामजी शुक्ला, आसिम रामजी शुक्ला प्रशिक्षिका, विणानगर मुंबई पब्लिक स्कूल हिंदी शाळा, BSc BEd क्वालिफिकेशन आहे मॅडमचं आणि 27 वर्षांची सेवा झालेली आहे. जरा टाळ्यांचा गजर मंडळी होऊ द्या आपल्या गुणवंत शिक्षकांसाठी. शून्य गळतीसाठी प्रचंड काम केलेलं आहे मॅडमने. आणि आमचे पुढचे गुणवंत शिक्षक श्री श्यामानंदन रामजीत यादव, मुंबई पब्लिक स्कूल हनुमाननगर हिंदी शाळा कांदिवली आणि 15 वर्षांची सेवा झालेली आहे सरांची. असे हे गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय ऑनलाईन अध्यापनामध्ये मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. आणि पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती आशा सुनील जयस्वाल, वाकोला मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 BA BEd क्वालिफिकेशन आणि 32 वर्षांची प्रदीर्घ सेवा झालेली आहे मॅडमची. शैक्षणिक साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवत आहेत. यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत तरन्नुम फिरदोस शब्बीर अहमद, प्रशिक्षिका, मुंबई पब्लिक स्कूल कांबेरकर स्ट्रीट उर्दू शाळा, MA BEd क्वालिफिकेशन आहे मॅडमचं. अतिशय उत्तम असं काम करतायत. 100% शिष्यवृत्तीचा निकाल त्यांचा आहे. यानंतर नझिया अंजुम मोहम्मद आरिफ, प्रशिक्षिका, मोरेश्वर पाटणकर मार्ग मनपा उर्दू शाळा क्रमांक 3. जरा टाळ्यांचा गजर होऊ द्या आमच्या सर्व ह्या गुणवंतांसाठी. आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री शाह मसूद इस्माईल शाह, मुख्याध्यापक, शिवाजीनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 3. 17 वर्षांची प्रदीर्घ सेवा झालेली आहे शाह मसूद सरांची. आणि नंतर पुढच्या आमच्या शिक्षिका आहेत अन्सारी मोहम्मद यासीन सनाउल्लाह, प्रशिक्षिका, शिवडी क्रॉस रोड लोपरा उर्दू शाळा, HSc BEd हे क्वालिफिकेशन, 14 वर्षांचं त्यांची प्रदीर्घ अनुभव. जरा टाळ्यांचा गजर होऊ द्या. यानंतर पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्री आसिफ शाह हबीब शाह, मारावली मनपा उर्दू शाळा चेंबूर, BA BEd हे क्वालिफिकेशन आहे सरांचं. 14 वर्षांची ह्यांची सेवा झालेली आहे. अनेक प्रकारचे पुरस्कार यांना प्राप्त आहेत. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत अय्युबी सबानाज रशीद शफीक, मदनपुरा वोकेशनल मनपा उर्दू शाळा, MA BEd क्वालिफिकेशन, 19 वर्षांची प्रदीर्घ सेवा. नंतरचे आमचे गुणवंत शिक्षिका श्रीमती मनीषा कमल हैद, या गुजराती माध्यमाच्या आमच्या शिक्षिका आहेत आणि सिद्धार्थनगर गुजराती मनपा उच्च प्राथमिक शाळेमध्ये त्या कार्यरत आहेत. 32 वर्षांच्या पेक्षाही अधिक सेवा त्यांची झालेली आहे. आणि पुढचे आमचे गुणवंत शिक्षक श्री अँथनी मथु मुथैया, आरे कॉलनी तमिळ शाळा क्रमांक 2, आरे कॉलनी तमिळ शाळा क्रमांक 2 या तमिळ माध्यमातील आमचे हे गुणवंत शिक्षक. जरा टाळ्यांचा गजर परत होऊ द्या, सांगावं लागता कामा नये आमच्या ह्या गुणवंतांसाठी. पुढचे आमचे गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती सविता संदीप जगताप, देवनर कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 1. आणि ह्या लेखिका आहेत, यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. विशेषतः मुलांसाठीचे त्यांच्या कविता आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत अनेक वर्तमानपत्रांमधून. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती प्रतिभा महेश ढोले, देवनर कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 1 गोवंडी. सध्या CBSE शाळेमध्ये त्या कार्यरत आहेत. अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आपल्या शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवलेला आहे. अशा ह्या गुणवंत शिक्षिका आणि टाळ्यांचा जोरदार गजर प्लीज सभागृहामधून.
आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती ज्योती किरीट वखारिया, पोयबावडी मनपा इंग्रजी शाळा ही यांची पगाराची शाळा, तर दादर उलन मिल ICSE शाळा ही यांची कार्यरत शाळा आणि अतिशय उत्तम कार्य वखारिया मॅडम यांचं या शाळेमध्ये सुरू आहे. पुढच्या आमच्या शिक्षिका आहेत श्रीमती शाहीन इरफान शेख, प्रशिक्षिका, सोडावाला लेन मनपा इंग्रजी शाळा. यानंतर पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती प्रीती प्रशांत जाधव, चेंबूर कॅम्प इंग्रजी शाळा या देखील CBSE जिजामाता नगर शाळेमध्ये सध्या कार्यरत आहेत. उत्कृष्ट पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि पुढच्या आमच्या पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती नीता अनिल जाधव या शारीरिक शिक्षणाच्या स्पेशल शिक्षिका आहेत आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळा घाटकोपर इथे कार्यरत आहेत. नीता अनिल जाधव अनेक प्रकारचे पुरस्कार, अनेक प्रकारचे कोचिंग आपल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलेलं आहे. अशा ह्या गुणवंत शिक्षिका. आणि पुढचे पुन्हा एकदा आमचे स्पेशल शिक्षक शारीरिक शिक्षण श्री सुशील कुमार त्र्यंबकराव मोरे, देवनार कॉलनी मनपा उर्दू शाळा क्रमांक 1 या शाळेमध्ये कार्यरत असलेले हे आमचे शिक्षक रायझिंग स्टार असो नाहीतर सर्व प्रकारचे मुलींचे संघ, मुलांचे संघ महापालिका शाळेमध्ये अत्यंत गुणवंत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. जरा टाळ्यांचा गजर आपल्या या सर्व गुणवंतांसाठी करायचा आहे. श्रीमती दीप्ती विक्रम बारवाल, स्पेशल शिक्षिका चित्रकला, मारखुद मनपा मराठी शाळा क्रमांक 1 या शाळेमध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी 100% एलिमेंटरी परीक्षेचा निकाल देणाऱ्या ह्या गुणवंत शिक्षिका. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण बारवाल मॅडम साठी. पुढेचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री शेख इस्माईल इब्राहिम, कार्यानुभव या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. अंधेरी पश्चिम MPS इंग्रजी शाळेमध्ये ते कार्यरत आहेत आणि लाकूड कामामध्ये त्यांची खासियत आहे. अनेक प्रकारच्या वस्तू आणि कौशल्य ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. पुढील शिक्षिका गुणवंत शिक्षिका रुपाली नवीन कुमार बारी याही कार्यानुभवच्या शिक्षिका आणि मुंबई पब्लिक स्कूल गणेशनगर हिंदी शाळा कांदिवली या शाळेमध्ये कार्यरत. आमचे पुढचे गुणवंत शिक्षक संगीत शिक्षक श्री गंधार दत्तात्रय जाधव, बर्वेनगर MPS घाटकोपर शाळेमध्ये कार्यरत असलेले अतिशय गोड आवाज आणि दमदार आवाज, सर्व प्रकारच्या महानगरपालिकेच्या कार्यक्रमांमधून गायक म्हणून प्रसिद्ध असलेले गंधार जाधव. जरा पुन्हा जोरदार टाळ्या होऊ द्या गंधार जाधव यांच्यासाठी. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती विनया फ्रँकलिन बेंजामिन, महानगरपालिकेच्या विशेष मुलांसाठी ज्या 19 शाळा चालवल्या जातील त्यातील सोडावाला लेन मनपा विशेष मतिमंद मुलांची शाळा, दिव्यांग मुलांची शाळा यामध्ये कार्यरत असलेल्या बेंजामिन मॅडम. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री अन्सारी राशिद अख्तर फैज अहमद, हे मोहम्मद उमर रज्जब मनपा उर्दू माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत आहेत आणि SSCच्या विद्यार्थ्यांसाठी आणि NES प्रशिक्षणामध्ये ते मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती अर्चना शिवप्रताप सिंह, खेरनगर मनपा माध्यमिक इंग्रजी शाळेमध्ये कार्यरत आहेत आणि ह्या कविता संग्रह यांचे प्रसिद्ध आहेत. धन्यवाद. यानंतर पुढील शिक्षक आहेत श्री विजय नामदेव जयकर, सहाय्यक शिक्षक कुलाबा मनपा माध्यमिक शाळा. टाळ्या मात्र बंद नाही झाल्या पाहिजे सगळ्यांनी. पुढील शिक्षक आहेत श्री रेवणनाथ रेवजी रोहकले, सहाय्यक शिक्षक, कन्नमरनगर मराठा माध्यमिक शाळा. 14 वर्षे सर्व्हिस आणि गेली 5 वर्षे शाळेचा सतत 100% निकाल. 12 तास शाळेमध्ये कार्यरत असणारे हे श्री रोहकलेजी माध्यमिक शिक्षक यांचा सन्मान होतोय. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजत राहूयात. पुढील शिक्षक आहे श्रीमती संध्या रुपेश सावंत, बालविकास विद्या मंदिर मेघवाडी सर्वोदय जोगेश्वरी पूर्व या देखील अतिशय गुणी शिक्षिका. विविध प्रकारच्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि अशा या शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पाठीमागच्या लोकांनी टाळ्या मात्र वाजवत राहायचं. जोरदार आपल्या सर्व गुरुजनांचा सन्मान होतो आहे. यानंतर पुढील शिक्षक आहे श्री राजेश चंद्रकांत म्हात्रे, मुख्याध्यापक, BP सोसायटीची प्राथमिक शाळा बांद्रा. विद्यार्थी पालक सहकारी यांच्या विषयी अतिशय आत्मीयता असणारे हे शिक्षक मुख्याध्यापक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मित्रांनो, आपलेच बांधव आहेत आणि गुरुजन आहेत, त्यामुळे आपण टाळ्या मात्र सतत वाजवत राहूयात. पुढील शिक्षक आहेत श्री विठ्ठल भिकाजी वाळुंज, सहाय्यक शिक्षक, मुलुंड विद्या मंदिर मुलुंड. विविध पुरस्कार प्राप्त असे शिक्षक आहेत, यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्या पत्नी आणि त्यांचा मुलगा आहे.
यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे. टाळ्या जोरदार वाजवत राहूयात. पुढील आहे श्रीमती शुभांगी मेमाने, प्रबोधन कुर्ला पूर्व, SSC DED, 16 वर्षे सर्व्हिस आणि शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमात त्यांनी अत्यंत हिरिरीने भाग घेऊन उत्तम काम केलेल्या श्रीमती मेमाने ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर श्रीमती नंदिता सुहास चुरी, मुख्याध्यापिका विद्या मंदिर इंग्रजी हायस्कूल दहिसर, यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री नंदिता चुरी या 30 वर्ष कालावधीमध्ये उत्तम काम केलेल्या मुख्याध्यापिका आहेत. यानंतर श्री देवानंद जनार्दन शिंदे, पीपल्स वेलफेअर सोसायटी प्रायमरी स्कूल सायन पूर्व, अतिशय गुणी शिक्षक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, कोविडच्या काळामध्ये देखील उत्तम प्रकारचं अध्यापनाचं काम सरांनी केलेलं आहे. आणि पुढील आहे श्री प्रशांत बाळूसिंग पाटील, सहाय्यक शिक्षक, BM बामणे विद्या मंदिर टागोरनगर विक्रोळी. गेली 16 वर्ष आनंददायी शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि त्यांचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्यांचे आईवडील देखील त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात श्री प्रशांत पाटील यांच्यासाठी. यानंतर पुढील सन्मान होतो आहे श्रीमती कल्पना काळेकर, पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा विले पार्ले. कोविडच्या काळामध्ये उत्तम कार्य करणारे या शिक्षिका यांचा या ठिकाणी महापौर पुरस्काराने माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान होतो आहे. आपण आता शेवटचे 2 पुरस्कार असल्यामुळे जोरदार टाळ्या वाजवूयात सगळ्यांनी. पुढील आहे श्री संदीप धाकू परब, शिशु विकास प्राथमिक विद्यालय घाटकोपर. गेली वर्ष हे सर देखील अतिशय उत्तम प्रकारे अध्यापनाचं कार्य करत आहे. विद्यार्थी प्रिय, पालक प्रिय असे शिक्षक. आणि आता शेवटचा पुरस्कार जातोय मित्रांनो, त्यामुळे आपण शेवट एकदा सर्वच 50 शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि त्यांचा सन्मान करूयात. शेवटचा पुरस्कार आहे श्रीमती कविता सच्चिदानंद, सहाय्यक शिक्षिका, अफॅक इंग्लिश स्कूल चेंबूर. या देखील अतिशय उत्तम शिक्षिका आहेत, विद्यार्थी प्रिय आणि त्यांच्या संकल्पनेतून स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील असे बरेचसे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात. अशा या श्रीमती कविता सच्चिदानंद यांचा सन्मान एकूण 50 शिक्षकांचा या ठिकाणी पुरस्कार झालेला आहे. मी सगळ्यांना विनंती करतोय आपण जोरदार टाळ्या वाजवूयात सगळ्यांसाठी. मी सन्माननीय अतिथींना विनंती करतो 1 मिनिट आपण एक सत्कार घेणार आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या शिरामध्ये मानाचा तुरा रोवणार हा कार्यक्रम म्हणजे आपला इंद्रधनुष्य. आणि इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये जे शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली गेली त्याला या ठिकाणी एशिया कप असा एक पुरस्कार मिळालेला आहे. यासाठी श्री दिनकर पवार आणि त्यांची सगळी टीम यांना मी निमंत्रित करतो की आणि माननीय मंत्री महोदयांना विनंती आपण या टीमचा या ठिकाणी सन्मान करूयात. काही मिनिटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती या विद्यार्थ्यांनी पेंटिंग करून साकारली होती, त्याला एशिया पुरस्कार मिळालेला आहे. असे या सगळ्या टीमचं आपण या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूयात, आभार मानूयात. आभारी धन्यवाद. आणि 1-2 मिनिट आपण स्थानापूर्वी शेवटचा कार्यक्रम आभार मानून आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. यानंतर ग्रुप फोटो घेऊयात. एक छोटा कार्यक्रम राहिला. या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या श्रीमती आशा मोरे मॅडम, उपशिक्षणाधिकारी माननीय मंत्री महोदय साहेब, आपल्याला विनंती आहे. इव्हेंट मॅनेजर आहेत आमच्या मॅडम, त्यामुळे सगळे कार्यक्रम अतिशय उत्तम असतात आणि म्हणून मॅडमचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. एक पुष्पगुच्छ देऊन अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन करून या कार्यक्रम त्यांची टीम पण या. महापौर पुरस्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात ज्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो अशा श्रीमती आशा मोरे मॅडम आणि त्यांची टीम यांचं सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूयात. आणि मी या कार्यक्रमाचे आभार मानण्याकरिता राजू तडवी साहेब, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी थोडक्यात आभार मानावेत. नंतर ग्रुप फोटो आणि कार्यक्रम संपेल. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या ह्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराच्या निमित्तानं आपल्यावर कौतुकाची आणि शाबासकीची थाप देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आपले महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा तथा पालकमंत्री आदरणीय केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या शिक्षकांचा मान सन्मान केला. याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने मी सरांचं खूप खूप आभार मानतो. आमचे सहायुक्त शिक्षण गंगाधरन साहेब यांचे मी आभार मानतो. आमच्या या ठिकाणी उपस्थित
सर्व सभागृहातील शिक्षक आणि ज्यांनी या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांनी या जागेवर राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर सगळ्यांना एक सूचना आहे की 50 शिक्षक इथेच जागेवर बसतील आणि ग्रुप फोटो होईल आणि मग कार्यक्रम संपेल. ठीक आहे, सगळ्यांनी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे.